पूर्ण चराचरात ईश्वराला पाहणं हे वाटतं तितकं सोपं नाही. आणि म्हणून मग भक्त आपल्या आराध्याला म्हणजेच ईश्वराला एखाद्या मूर्तीच्या रूपात पाहतो. ही कल्पना माहूरवासिनी या कवितेत मांडलेली आहे. बघा, आवडते का? माहूरवासिनी 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 जगज्जननी अंबा माझी विश्वव्यापिनी. माहूरवासिनी 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 जगज्जननी अंबा माझी विश्वव्यापिनी. मम माहेराची पाहुनी ओढ, आईच्या प्रेमाची आसच गोड. सगुण जाहली अंबा निर्गुणातुनी. माहूरवासिनी 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 जगज्जननी अंबा माझी विश्वव्यापिनी. तरुवेली सागर नद्या, नरनारी बालके वृद्धा, पशुपक्षी अणुरेणूतुनी वसली रेणुका चेतना बनूनी. माहूरवासिनी माहूरवासिनी जगज्जननी अंबा माझी विश्वव्यापिनी. कुठे कुठे शोधू मी तिला, कुठे कुठे मी पाहू तिला. माझी कळता ही चिंता, वसली एकाच मूर्तीतुनी. माहूरवासिनी 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 जगज्जननी अंबा माझी विश्वव्यापिनी. मूर्तीत भास अस्तित्वाचा होतसे, पार्थिवना खरीच अंबा भासते. हसते पाहुनी मजकडे, नेत्रांच्या कोनातुनी. माहूरवासिनी 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 जगज्जननी अंबा माझी विश्वव्यापिनी. माहूरवासिनी 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 जगज्जननी अंबा माझी विश्वव्यापिनी.